जनसेवा के लिए सदा समर्पित रहे उत्तर मुंबई के पूर्व सांसद जनसेवक गोपाल शेट्टी सदा दूसरों को सेवा, सुविधाएं, सम्मान और सुरक्षा दिलाने के कटिबद्ध रहे हैं। दूसरों के अधिकार के लिए संघर्ष और अन्याय के खिलाफ लड़ाई लड़ने में अपना संपूर्ण जीवन होम करने वाले के साथ ही जब अन्याय हो जाए तो उनके शुभचिंतकों, कार्यकर्ताओं और नागरिकों के भीतर गुस्सा फूटना ही था। ऐसे में इन्हीं हजारों शुभचिंतकों द्वारा जनसेवक गोपाल शेट्टी को प्रेरित और निवेदित किया गया कि वे 2024 का विधानसभा चुनाव बोरीवली विधानसभा से लड़ें। बता दें कि वर्ष 1987 से ही राजनीति में सक्रिय और नगर सेवक, विधायक तथा सांसद के रूप में 7 बार विजयी होकर उत्तर मुंबई में इतिहास बनाने वाले पूर्व सांसद गोपाल शेट्टी को इस बार भारतीय जनता पार्टी ने टिकट नहीं दिया। बोरीवलीकरों के लिए इससे भी बड़ा शौकन सबब यह भी रहा था कि पिछले करीब 15 वर्षों से बोरीवली में भारतीय जनता पार्टी बाहरी व्यक्ति को ही टिकट देकर उम्मीदवार बनाती रही है। गोपाल शेट्टी इसे पार्टी का आदेश मानकर उस उम्मीदवार को भारी मतों से जिताने के लिए सदा प्रयास भी करते रहे और सफल भी होते रहे। इस बार के विधानसभा चुनाव में सभी नागरिकों और कार्यकर्ताओं को विश्वास था कि पार्टी इस बार बाहर से यहां उम्मीदवार नहीं भेजेगी, बल्कि किसी स्थानीय व्यक्ति को ही टिकट देकर पुरानी भूल सुधारी जाएगी। पर इस बार भी जब बाहरी व्यक्ति को बोरीवली में भाजपा उम्मीदवार के रूप में लादा गया तब नागरिकों का धैर्य जवाब दे गया और फिर कार्यकर्ताओं तथा बोरीवली के शांतिप्रिय नागरिकों के सम्मान में जनसेवक गोपाल शेट्टी को चुनावी समर में उतरना ही पड़ा। निर्दलीय प्रत्याशी गोपाल शेट्टी का मकसद टिकट लेना नहीं बल्कि पार्टी को ये संदेश देना था कि बाहरी उम्मीदवार बार बार यहां भेजकर बोरीवलीकरों के साथ वह अन्याय करती रही है, जिसका प्रत्युत्तर निर्दलीय चुनाव लड़कर ही दिया जा सकता था। और फिर जनता की मांग पर निर्दलीय उम्मीदवार के रूप में जनसेवक गोपाल शेट्टी ने आज पर्चा भर दिया। अब देखना है कि चुनावी अखाड़े में किसको कितनी पटकनी देकर गोपाल शेट्टी बोरीवलीकरों का सदा की भांति गौरव बनते हैं। देखिए मुंबई के बोरीवली से हमारी नामांकन पत्र आता भरून बाहेर आलो आहे। खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी प्रतिसाद दिला आणि ही लढाई गोपाल शेट्टी वर्सेस संजय उपाध्यायची नाही आहे। ही लढाई एक प्रक्रिया जे वारंवार बोरीवलीवर प्रयोग करण्यात येत आहे त्याच्या विरोधातली ही लढाई आहे। माझी नाराजगी पक्षावर नाही आहे, माझी नाराजगी पक्ष नेतृत्वावर नाही आहे। मी कालही म्हटलं, आजही पुन्हा म्हणतोय, मी कुठल्या अन्य पक्षात जाऊन निवडणूक लढत नसून मी अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढतो आहे। माझी अपेक्षा आहे ज्या बोरीवलीकरांची भावना वारंवार दुखावल्या गेल्या आहेत बाहेरील उमेदवाराच्या बाबतीत, संजय उपाध्याय हा भारतीय जनता पक्षाचा खूप चांगला कार्यकर्ता आहे। गेले अनेक वर्षापासून पक्षामध्ये तो काम करतोय, परंतु बोरीवलीतही चांगले कार्यकर्ते आहेत, बोरीवलीत सक्षम कार्यकर्ते आहेत। बोरीवली मतदारसंघ हे 1978 पासून सातत्याने निवडून देण्याचं काम बोरीवलीचे मतदार करतात आणि त्यांची रास्त अपेक्षा आहे व उमेदवार हा स्थानिक असावा, उमेदवार बाहेरील असूच नये या मताचा मी देखील नाही आहे। कारण अनेक मतदारसंघ असे असतात जिथे तुल्यबळ सक्षम असे उमेदवार नसतात, तर लोकांना चांगली सुविधा मिळव म्हणून पक्षाकडे अन्य भागात चांगला उमेदवार असलं तर त्याचा प्रयोग केला जातो। कालही केला जातो, तर आजही होतोय, उद्याही होईल, त्याला कोणी नाकारू शकत नाही, मी देखील नाकारत नाही। परंतु बोरीवली मध्ये चांगले आणि सक्षम उमेदवार असताना एकदा नव्हे तर दोनदा नव्हे तर तीनदा नव्हे तर चारदा सातत्याने हे होत आलेलं आहे आणि म्हणून लोकांच्या भावनेचा कदर करत मी आज अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे। निवडणूक लढली जाईल। ही निवडणूक बोरीवलीचे मतदार, बोरीवलीचे नागरिक एका स्पेसिफिक मुद्द्यावरती लढतील असा माझा विश्वास आहे। पक्षश्रेष्ठी वारंवार तुमच्याशी संपर्क साधता आहेत, तुम्हाला तुमची मनधरणी करण्याचे प्रयत्न देखील होताना दिसतील। या संदर्भात तुम्ही काय त्यांच्याशी बोलणं कराल? आता माघार नाही हे स्पष्ट समजायचं का? आता माघार नाही हे स्पष्ट समजायचं, हे मी कालच बोललो होतो, आजही बोललो आहे। कुठल्या मुद्द्यावरती काय मागणी असेल, काय डिमांड असेल तर मग पक्ष नेतृत्व
त्याला आश्वासन देत असतात आणि अनेक वेळा अशा प्रकारच्या गोष्टी घडत राहतात. ते घडणं स्वाभाविक आहे. परंतु आजचा जो माझा मुद्दा आहे किंवा बोरिवलीकरांचा मुद्दा आहे, तो मुद्दा गोपाल शेट्टीला तिकीट 8व्यांदा द्यावं हा मुद्दाच नाही आहे. किंबहुना गोपाल शेट्टींनी तिकीट मागितली सुद्धा नव्हती. पक्षानेच एक सिस्टम ठरवली, चाचणी झाली, पक्ष कार्यकर्त्यांनी नाव दिलं, पब्लिकमधून सर्वे करण्यात आलं, वर्तमान आमदारला बदलला पाहिजे अशा प्रकारच्या बैठकीत निर्णय झाला, बातमी टी व्हीमध्ये चालली आणि वर्तमान उमेदवाराला बदलून गोपाल शेट्टींनाच परत उमेदवारी देऊ शकले असं पक्षाच्या कोणी नेत्यांनी सांगितलं नव्हतं. टी व्हीच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते सर्व चाललं आणि म्हणून मी केव्हाही मला उमेदवारी मिळावी अशी मागणी केलीच नव्हती. किंबहुना मी हे सांगितलं, पक्षाने मला 7 वेळा उमेदवारी दिली, 7 वेळा दिली. काल सकाळीही गणेश कणकर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, त्यांचं नाव चालत होतं. पक्ष कार्यकर्ता परत माझ्याकडे आले, साहेब असं सर्व चाललेलं आहे. मी म्हणलो गणेश खणकरचं जर नाव चालत असेल किंबहुना तुम्ही लोकांनी दिलेल्या बोरिवलीतल्या नावापैकी कोणाला एखाद्याला तिकीट मिळत असेल तर आपण लोकांनी स्वीकारलं पाहिजे, कारण नवीन कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे. मी एक अनुभवी नेता आहे, खूप चांगला केला काम, माझी लोकप्रियता खूप जास्त आहे, म्हणून वारंवार मीच लढलो पाहिजे अशातली काय जरुरी नाही, आवश्यकता नाही. मग नवीन कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आणि म्हणून पक्षाने जर असा निर्णय घेतला तर आपण लोकांनी ते स्वीकारला पाहिजे. अशा प्रकारची समजूतसुद्धा मी सर्व कार्यकर्त्यांची घातली. असं सर्व असतानाही पक्षाने संजय उपाध्यायचं नाव काल घोषित केलं आणि त्यामुळे अशा प्रकारचा हा निर्णय मला आणि बोरिवलीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांना घ्यावा लागलेला. मनधरणी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, कारण की 4 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे. अनेक पक्षश्रेष्ठींचं असं म्हणणं आहे की गोपाळ शेट्टी हे जे ज्येष्ठ आहेत, सगळं समजू शकतात, ते उमेदवारी मागेही घेतील. त्यामुळे पुन्हा एकदा हा संग्राम निर्माण होईल की तुम्ही उमेदवारी मागे घेणार. मी आता मुद्दा परत इथे आला का, बोरिवलीची जी भारतीय जनता पक्षाची जी जागा आहे ती कायम राखायची आपल्याला, आणि ती कायम राखायची असेल तर मग मला लढावंच लागेल ना, मला लढावंच लागेल. कारण ही लढाई गोपाल शेट्टींची काय रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठीची नाही आहे कमी तडजोड करीन त्याच्यातून. ही लढाई बोरिवलीचा कोणीतरी स्थानिक उमेदवार असायला पाहिजे, त्याची ही लढाई आहे. आणि म्हणून ह्याच्यात काय बदल होण्याचा काय चान्सेसच नाही, शक्यताच नाही आहे. ते मुंबईचे पदाधिकारी असतील, तुमचे ज्येष्ठ वगैरे, त्यांच्याकडून वारंवार सांगितलं की गोपाळ शेट्टी आमचा निर्णय ऐकतील आणि ते माघार घेतील, त्यांचं स्पष्ट म्हणणं असेल. असं आहे, मी कार्यकर्ता आहे, मी नेता नाही आहे, मी कार्यकर्ता आहे. आणि गोपाल शेट्टींनी ज्या पद्धतीने काम केलं इतकं वर्ष पक्षात, लोकांना समजवण्याचं काम मी केलं. मला समजवण्याची कधी आवश्यकता पडलीच नाही, भासलीच नाही, कारण पक्षामध्ये पण माझ्यासारखे सर्व कार्यकर्ते नेते असतात, कोणी कोणाला समजवायचं. आणि म्हणून मी आज इतक्या वर्षात काम केल्यानंतर आज माझी जबाबदारी ही आहे की कोणी जर चुकीचा करत असेल तर त्याला समजवण्याचं काम मी केलं पाहिजे, आणि मी ते करत आलो आहे. आणि म्हणून गोपाल शेट्टीला समजवण्याचं काय कारणच नाही आहे, काय असं काय उरतच नाही आहे. यांनी देखील अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं. प्रश्न शिटी वाजवायचा नाही आहे, परंतु तीन चिन्ह द्यायला पाहिजे म्हणून सांगितलं आणि पक्ष कार्यकर्त्यांनी दिलं. टॉर्च हे अंधारातून उजेडात येण्यासाठीचा टॉर्च म्हणून मी टॉर्चला पहिला क्रमांक दिलेला आहे, कारण कुठेतरी अंधार आहे तर तिकडे आपल्याला उजेड करायचा आहे, तर टॉर्च हा माझा पहिला प्रेफरन्स आहे. देखीए अभी एका निवडणूक आयुक्तांनी जे काय चिन्ह त्याच्यात दर्शविल्यात आणलं त्याच्यातून कुठलाही चिन्ह मिळालं तर लढायचं. शेवटी आपल्या भारताचं सर्व प्रतीक आहे, तो भारताचं सर्व प्रतीक. चिन्हासंदर्भात तुमची कल्पना तुम्हाला दिली आहे का आतापर्यंत? टॉर्च आहे, दिवा आहे आणि शिटी आहे, असे 3 चिन्ह दाखवण्यात आले. आता त्याच्यातून कुठला मिळतो बघूया. पार्टी के नेतृत्व को सोचना चाहिए कि जो लोकल कैंडिडेट, जो लोकल कार्यकर्ता है वहाँ पे उनको टिकट मिलना चाहिए, चाहे वह लोकसभा का हो चाहे विधानसभा का हो. ठीक है, लोकसभा एक बड़ा लोकसभा क्षेत्र होता है, हम लोकसभा मान लेता हूँ, लेकिन विधानसभा में जो लोकल कार्यकर्ता काम करते हैं भारतीय जनता पार्टी को एक विश्वास होता है कि आने वाले समय में मुझे भी जगह मिलेगा. हमारी पार्टी भी डिफरेंस का नारा था भारतीय जनता पार्टी का कि हम लोग अलग पार्टियों से भिन्न होते हैं, लेकिन जिस प्रकार से पार्टी ने लगातार 1-2 साल में रवैया अपनाया कि लोकल जो कार्यकर्ता जो काम करते हैं उनको सीट न मिलकर दूसरे कार्यकर्ताओं को सीट मिल जाना, यह दुखद है. और आने वाले समय में भारतीय जनता पार्टी ने पूरे उत्तर मुंबई के लिए क्या बोलते हैं खतरनाक
खतरनाक वातावरण तैयार कर रहा है, जिससे काफ़ी नुकसान का सामना करना पड़ सकता है भारतीय जनता पार्टी को। जीत पाएंगे कि वापस विपक्ष में जीत पाएंगे? गोपाल शेट्टी जी रिकॉर्ड मतों से चुनाव जीतेंगे इस बार। ऐसा नहीं कि गोपाल शेट्टी है, एक सामान्य आदमी है। गोपाल शेट्टी 45 साल उन्होंने राजनीति में अपने जीवन दिया है और बहुत से सुख दुख में भाग लेने का काम उन्होंने किया है। वो शायद मेरे पिताजी का स्वर्गवास हो गया हो तो भी वो मैं घर पे आकर बैठे थे, मैयत में गए। ऐसे कार्यकर्ता, ऐसे सांसद गोपाल शेट्टी जी हैं जिनके लिए मैं भी आज मागाठाणी विधानसभा का उम्मीदवार होने के बावजूद भी मैं अपना समय निकाल कर मैं सांसद श्री गोपाल शेट्टी को, माजी सांसद श्री गोपाल शेट्टी जी को अपना पाठिंबा देने के लिए इस परिसर में पूरी विधानसभा में आया हूँ। उनके लिए बोलने का कोई ज़रूरत ही नहीं है। एक एक कार्यकर्ता को पहचानता है, वो खुद ही एक यहाँ पे एक पार्टी है पूरी, तो 100% गोपाल शेट्टी यहाँ पे जीतेंगे, कोई उसमें नहीं संदेह, कोई संदेह नहीं है। ये जो पार्टी ने रवैया अपनाया है, देखो पार्टी का स्टैंड है, पार्टी का स्टैंड पार्टी लेती है। ठीक है, अभी गोपाल भाई को लगा कि मुझे लड़ना चाहिए, मैं सांसद भी नहीं दिया, उन्होंने कॉम्प्रोमाइज़ किया तो उनको विधानसभा देनी चाहिए, नहीं दी। उनको लगा कि मुझे नहीं दिया, उनको साइड किनारे किया, तो उनके हिसाब से लड़ रहे और उनके हिसाब से मेहनत करेंगे और 100% उनके कार्यकर्ता उनके साथ में 100% वो जीते। कहीं ना कहीं बीजेपी में घाटा है इसकी वजह से, इस कारण। नहीं, घाटे का तो अभी हम कुछ नहीं बोल सकते, मगर ठीक है, अभी सबका अपना अपना स्वाभिमान है। आज जो आदमी ने 45 साल पार्टी को दिया तो पार्टी को उनको भी सोच समझ के लेना चाहिए, उनके साथ न्याय करना चाहिए। अभी अन्याय हुआ तो लड़ेंगे, उसमें कोई इतनी बड़ी बात नहीं। थैंक यू।